नितेश राणेजी यांनी जे काल स्टेटमेंट केलं, कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंनाच दुकाने लावण्याची परवानगी देण्यात यावी व अन्य काही व्यवसाय असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट्स असतील ते हिंदूंनाच देण्यात यावे। निश्चितच या गोष्टीचं देखील आम्ही संत महात्मे स्वागत करतो। प्रयागराज येथे आम्ही अशाच पद्धतीचा उपक्रम राबवलेला होता, ज्या ठिकाणी आपल्या धर्माचा आदर केला जात नाही, आपल्या मूर्तींचा, आपल्या वेदांचा, आपल्या शास्त्राचा ज्यांना सन्मान मान्य नाही, जे मूर्तीला मूर्तीभंजक म्हणून स्वतःला संबोधतात, अशा मंडळींना कुंभमेळ्यामध्ये अजिबात कुठल्याही पद्धतीचे दुकान व अन्य काही व्यवसाय करण्यास प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने देखील याविषयीची एक सूचना जारी करण्यात यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावरती हिंदू कार्ड खेळण्याचा हा विषय नाही, हा भावनेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय। असंख्य व्हिडिओ आपण या ठिकाणी यापूर्वी देखील पाहिले असतील की आपल्या खाद्यपदार्थांमध्ये लघवीकरण असो, आपल्या प्रसादावरती थुंकणं असो किंवा फळावळ भगवंताला अगदी अर्पण करणारे असो किंवा भाविकांना किंवा लोकांना विक्री करत असताना देखील ही मंडळी थुंका लावून त्या ठिकाणी अपवित्र करत असतात। अशा मंडळींना कुंभमेळ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये, या नितेश राणेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।